मध्ययुगीन काळात महिलेकडे व्यक्ती म्हणून नव्हे तर वस्तू म्हणून पाहिले जात होते. चूल आणि मूल या पलीकडे तिचे विश्व मानले जात नव्हते. अशा पुरुष प्रधान समाज व्यवस्थेत छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र महिलाचा सन्मान आणि न्याय सर्वोच्च मानलेला आपल्याला सर्व अंगाने दिसतो. शिवरायांचे 200 बैल देसाई पाटलांनी घेतली होती. त्यावरून आपल्या मेहुणा सखूची गायकवाड यांना ते परत आणण्यासाठी सांगितले, पण त्यात लढाई झाली आणि देसाई पाटील मारला गेला. त्यानंतर देसाईंची पत्नी विधवा सावित्रीबाईंनी 27 दिवस निकरांची झुंज दिली आणि अखेर सावित्रीबाईंना अपयश आले. शिवरायांच्या भर दरबारात सावित्रीबाईंना साखर दंडात आणण्यात आले. तेव्हा ताबडतोब शिवराय म्हणाले, ताईसाहेबांचा हात साखर दंडातून मुक्त करा. ती एक महिला असून 27 दिवस सखूची गायकवाड यांच्यासोबत लढली आहे, म्हणून सखूची गायकवाड यांना तिच्यावर वाईट कृत्य केलं. आणि सावित्रीबाईंनी थेट शिवरायांनाच प्रश्न विचारला, तुम्हीच का यांचे राजे, हाच का न्याय? त्यानंतर चौकशी अंती सखूची गायकवाड दोषी आढळले आणि सखूची गायकवाड हा शिवरायांची पत्नी सकवारबाईंचा भाऊ होता, म्हणजे शिवरायांचा मेहुणा. तो शिवरायांच्या पायाशी लोळणं घालू लागला, राजे एकदा माफ करा. मात्र महिलांच्या सन्मानापुढे राजांनी नाती गोती आपले परके असे काहीच बघितले नाही. त्यांनी सखूची गायकवाडांचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून उकळत्या तेलात बुडवले आणि शिवराय गडीतील सिंहासनावर विराजमान झाले. तिला वाटले शिवराय आपल्याला मारणार आणि आता आपलं बाळ अनाथ होणार. शिवरायाने तिचे बाळ मायेने हातात घेतले. तिला वाटले शिवराय आपल्या बाळाला मारणार आहे. मात्र शिवरायाने जिंकलेली घडी तिला परत तर दिलीच आणि बहीण म्हणून आजूबाजूचा प्रदेश चोळी बांगडीसाठी देऊन टाकला. स्त्रियांचा एवढा आदर आणि सन्मान ठेवणारा जगाच्या पाठीवर असा राजे होणे नाही.